नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करताचा राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं संपूर्ण राशीफळ. सगळ्यात पहिल्यांदा जर का तुम्ही पाहिलं असेल तर इथे बरेचसे जे ग्रह आहेत, हे बरेचसे ग्रह तुमच्या पंचम स्थानामध्ये एकत्रित येत आहेत, जसं की मंगळ, बुध, शुक्र आणि रवी. त्यामुळे हा जो महिना, हा महिना मागच्या जर का तुम्ही 2-3 महिन्याचा विचार केला तर तुमच्यासाठी बराचसा शुभ फलदायी राहील. खास करून तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं तर जे 2 मोठे ग्रह आहेत, शनी आणि गुरु, याचं पाठबळ काही तुमच्या राशीला नाहीये. जसं की शनी जो आहे तुमच्या 6व्या स्थानात आहे आणि जो गुरु आहे तो तुमच्या 8व्या स्थानात आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर महत्त्वपूर्ण बाकीचे जे ग्रह आहेत ते तुमच्या पंचम स्थानात येत आहेत. त्यामुळे या महिन्यातलं तुमचं साधारण ते भाग्य आहे ते बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असेल आणि सकारात्मक असेल. ते कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या मानसिकता आणि शारीरिकता, म्हणजे तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 2 तारखेनंतर तो तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि 21 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा पंचम स्थानातच भ्रमण करतोय आणि जो षष्ठेश आहे शनी, तो 6व्या स्थानाचं भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ झालेला आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जे आहे ते अतिशय उत्तम राहील. त्याच्याबद्दल काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. खास करून तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या शारीरिकतेच्या संदर्भातले त्रास हे चालूच असतात. परंतु ह्या महिन्यामध्ये तसा काही अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. मानसिक, शारीरिक दोन्ही स्तरावरती तुमचे जे आरोग्य आहे ते अतिशय उत्तम राहील. काळजी करू नका. यानंतर आपण विचार करणार आहोत तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय आहे. दिनांक 12 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. शुक्र जो ग्रह आहे तुमच्या राशीला अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण तो तुमचा भाग्येश पण आहे, धनेश पण आहे, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये बराच कालावधीपर्यंत राहणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. आर्थिक संदर्भामध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप चांगल्या प्रकारे होईल. त्याचप्रमाणे खर्च सुद्धा व्यवस्थित प्रकारे होतील. एकंदरीत आर्थिक जे आवक आहे ती तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम आल्याचा अनुभव येईल. याचप्रमाणे पंचमेश जो आहे तुमचा शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये आहे, मार्गस्थ आहे. त्यामुळे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर खास करून लॉंग टर्म मध्ये जर का तुम्ही काही ट्रेड केलेले असेल तर त्याचे काय आउटपुट तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम मिळतील. कारण या महिन्यामध्ये बरेचसे ग्रह तुमच्या 5व्या स्थानात सुद्धा येत आहेत. इथे एकच गोष्ट आहे, इन्व्हेस्टमेंट करताना थोडीसा विचार करा. अर्थात तुम्हाला ती सांगण्याची गरज नाही, कारण तुमची जी राशी आहे प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे आणि कशी इन्व्हेस्टमेंट करायची याबद्दलची तुमची माहिती अगदीच सटीक असते. तरी सुद्धा या महिन्यामध्ये जो 5व्या स्थानात मंगळ जो भ्रमण करणार आहे, त्यामुळे थोडंसं जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करतोय, इझी मनी ज्याला आपण म्हणतो, तर सहज लाभ आहे ते तुम्हाला या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचे मिळू शकतात. आता हे जे लाभ आहेत हे पैशामध्येच मिळतील असं काही नाही. या आधी जर का तुम्ही कोणाचं काही चांगलं काम केलेलं असेल, त्याच्या रिटर्न्स बद्दल अपेक्षा केलेली असेल तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला या महिन्यामध्ये चांगल्या मिळतील आणि अनपेक्षितपणे मिळतील, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तराच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला पाहावे लागणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि आता तो मार्गस्थ झालेला आहे. तर घरातले जे वादविवाद होते किंवा घरातलं जे वातावरण होतं हे साधारण गेल्या 3-4 महिन्यापासून काही बरोबर नव्हतं, गढूळ होतं. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचं जे इंटरॅक्शन होतं ते सुद्धा काही नीटसं नव्हतं. तर ह्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये बरचसं तुम्हाला बदल दिसेल, तो की जो सकारात्मक असेल. गेल्या महिन्यापासून त्याची सुरुवात झालेली आहे. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की घरातलं वातावरण किंवा त्याच्यापासून होणारा जो स्ट्रेस आहे हा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. त्याचा अनुभव तुम्हाला या महिन्यात सुद्धा येईल. काळजी करू नका. ही गोष्ट महत्त्वाची. आणि या महिन्यामध्ये होईल का, की गेल्या महिन्यात मंगळ चतुर्थ होता, त्याच्यामुळे गोष्टी थोड्याशा आणखीन तुम्हाला त्रासदायक वाटत होत्या, पण ह्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी चांगली सुधारणा निश्चित प्रकारे दिसून येईल.
यानंतर चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि पंचमामध्ये बरेचसे ग्रह आहेत, शुक्र, बुध, मंगळ, रवी. त्यामुळे थोडंसं जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये तू-तू, मैं-मैं ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. अर्थात काही टोकाचे वगैरे अनुभव येणार नाहीत, त्याच्यामुळे त्या संदर्भात काही काळजी करू नका. परंतु थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यात डोकं वर काढू शकतील. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला हवी. थोडंसं जास्त प्रयत्न करायला हवे, जास्त एफर्ट द्यायला हवे. नेहमीपेक्षा सहज सोपं असं काही नसेल. जास्त प्रयत्न करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, मार्गस्थ झालेला आहे. तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. यानंतर तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातला विचार करायचा झाला तर साधारण तुमचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश जो आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, 2 तारखेनंतर पंचमात भ्रमण करेल आणि 21 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या गोष्टी अतिशय स्मूथ चालतील. त्या ठिकाणचे जे व्यक्ती असतील त्यांच्यावर तुमचं जे इंटरॅक्शन असेल ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. एकंदरीत काळजी करू नका. हा जो संपूर्ण महिना आहे तुम्हाला कार्यक्षेत्राबद्दल कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स देणार नाही. तर एकंदरीतच सांगायचं झालं, जसं की मी सुरुवातीला सांगितलं, की या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला भाग्याची साथ चांगली लाभेल. कामं जी तुमची गेल्या 2-3 महिन्यामध्ये अडकलेली ती बऱ्याच प्रमाणात पूर्णत्वाला जातील. फक्त ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं लक्ष द्या आणि आरोग्याकडे थोडंफार लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु गेल्या 2-3 महिन्याची तुलना केली तर हा महिना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बराचसा व्यवस्थित जाईल. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम अनुभव या महिन्यात निश्चित येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या पंचमात भ्रमण करेल. दोघांचा लाभ योग होणार आहे. तुम्ही जर का विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बरोबर येणं अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा लाभ योग तुमच्या पंचम आणि सप्तमातून होणार आहे आणि शुक्र आणि हर्षाचा त्रिकोण योग सुद्धा तुमच्या चतुर्थ आणि अष्टमातून होणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला साधारणतः 7 तारखेच्या आसपास वगैरे व्यवस्थित मिळतील. त्या दृष्टीने जे अनुभव असतील ते तुम्हाला खूप चांगले मिळतील. घराच्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव येतील. नवीन घर घेणं, असलेलं घर रिनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील तर साधारण तुम्ही या दिवसात म्हणजे दिनांक 7 तारखेच्या आसपास निश्चित घेऊ शकता. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला हर्षल आणि रवीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे खास करून जर का तुम्ही गर्भवती महिला असाल तरी सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा लाभ योग होणार आहे. तर नेपच्यून शुक्र जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि जो नेपच्यून तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, दोघांचा लाभ योग होणार आहे. जर का या दरम्यान तुम्हाला लक फॅक्टर वगैरे खूप चांगल्या प्रकारचा मिळू शकेल. आर्थिक काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा नेपच्यून शुक्राचा लाभ योग तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे छोटे मोठे प्रसंग निर्माण होतील. आणि या दरम्यान जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या दिवसात म्हणजे जवळजवळ 17 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण ट्रेडिंग अजिबात करू नका. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या पंचमात. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारे दृढ होतील. कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे दिनांक 22 तारखेला होणारा मंगळ आणि शुक्राचा, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी आणि शनीची युती होणार आहे. आता ही जी युती आहे ही थोडीशी त्रासदायक असणार आहे, कारण रवी हा जो तुमचा व्ययश आहे आणि जो शनी पंचमेश आणि षष्ठेश आहे, दोघांची युती तुमच्या षष्ठ स्थानात होणार आहे दिनांक
28 तारखेला. तर या दरम्यान आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस अजिबात करू नका. थोडंसं पैशाच्या संदर्भात तुटवडा वगैरे जाणवेल, आर्थिक चणचण जाणवेल, परंतु त्यासाठी वेगळे मोठे निर्णय घेऊ नका. भावनातीत जास्त होऊ नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही तक्रारी या दरम्यान पुढे येऊ शकतील किंवा तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये थोडंसं वादविवादाचे वगैरे खूप प्रसंग होऊ शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या हा जो योग आहे, तणाव निर्माण करणारा आहे. शारीरिकदृष्ट्या सुद्धा जर का तुम्हाला काही तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल, तर त्या संदर्भातले काही लक्षणे या दरम्यान दिसू शकतील. तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना किंवा तुम्हाला अपेक्षित काही घटना या दरम्यान होऊ शकतील. अर्थात षष्ठ आणि अष्टम स्थानात होणारा लाभ योग हे तेवढेसं काही जोरदारपणे इफेक्ट देत नाही. परंतु तुम्हाला साधारणतः तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगले अनुभव दिनांक 29 तारखेच्या आसपास निश्चित येतील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ती साधारण तुमच्या पंचमात आहे, मकर राशीमध्ये आहे दिनांक 9 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 24 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण तिथं थोडं जास्त असल्या कारणामुळे आपण थोडं भावनातीत जास्त असतो आणि मुळातच तुमची जी रास आहे ही भावनातीत सुद्धा आहे, थोडी भावनाशील पण आहे. त्याच्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं, कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करणं, वादविवाद करणं अशा गोष्टी अजिबात करू नका. आणि खास करून ज्या गर्भवती महिला आहेत किंवा जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात त्यांनी साधारणतः अमावास्याच्या आसपास म्हणजे या महिन्याच्या 9 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं फेब्रुवारी 2024 पर्यंत संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.